नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा 5वा दिवस 5वी माळ. तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी मस्त अशी चटपटीत रेसिपी घेऊन आली. हो मंडळी, ही आहे उपवासाची पेटीस चाट, म्हणजेच दही पेटीस चाट. खूप अप्रतिम लागते ही. जर तुम्ही चाट खाल्लीत तर अजिबात उपवासाचा कंटाळा येणार नाही. खूप अशी अप्रतिम लागते. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये पाववाटी साबुदाणा आणि पाववाटी भगर दोन्ही घालून छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत. ते छानपैकी मॅश करून घ्यायचे आहे. बटाटे गोडवाले नको आहेत आपल्याला, जे अजिबात गोड नसतात ते घ्यायचे आहेत. आता आपण ह्यामध्ये मॅश केल्यानंतर 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तयार केलेल्या पिठामधून 4 चमचे इथे मी पीठ घातलेलं आहे. सोबतच आपण इथे तिखटासाठी 4 ते 5 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही कमी जास्त मिरच्या घालू शकता किंवा वाटूनही घालू शकता, काही हरकत नाही. आता हे छानपैकी एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला लागल तसं आपण यामध्ये पीठ घालायचं आहे. आता इथे मला पीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी यामध्ये पुन्हा 1 चमचा पीठ घातलेला आहे. 5 ते 6 बटाट्यासाठी इथे मला 6 ते 7 चमचे पीठ लागलेला आहे. छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर आपण आता इथे त्याचे पेटीस तयार करून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकाराचे इथे तुम्ही पेटीस तयार करू शकता. अशा रीतीने आपण पेटीस तयार करून घ्यायचे आहेत. छान असे गोल गोल मस्त तुम्ही बघू शकता. छान असे पेटीस एक एक करून मी सर्व पेटीस तयार करून घेत आहे. छान असे सर्व पेटीस तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 5 ते 6 बटाट्यामध्ये इथे 10 ते 12 पेटीस तयार झालेल्या आहेत. इथे मी नॉनस्टिकचा पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे. अशा रीतीने सर्व बाजूने तेल पसरवून घ्यायचं आहे आणि एक एक करून सर्व पेटीस आपण पॅनवर सोडून द्यायचे आहे. अशा रीतीने 1 ते 2 मिनिटांनंतर थोडेसे पेटीस भाजल्यानंतर लगेच आपण पलटी करून घ्यायचे आहेत. सतत अलटी पलटी करत करत आपण पेटीस अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. वरून आवरण पूर्ण कुरकुरीत झाले पाहिजे, अगदी त्याला सोनेरी रंग आला पाहिजे इतपत ते आपण मंद आचेवरच भाजायचे आहेत. अवघे 6 ते 7 मिनिटात हे पेटीस भाजून तयार होतात. तर आपले पेटीस भाजून तयार झालेले आहेत मंडळी. छान असे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम त्याला रंगही आलेला आहे. सर्व पेटीस अलटी पलटी करत करत भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान असे भाजले गेलेले आहेत. आता पेटीस भाजून झालेले आहेत. आता आपण त्याची चाट बनवायला घेऊया. तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा किती अप्रतिम दिसत आहे. तर इथे एका प्लेटमध्ये 1 पेटीस घ्यायचा आहे. त्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे. हवे तर त्याचे तुकडे करून घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं. वरून छान असं फेटलेलं दही घालून घ्यायचं आहे. दही थोडंसं गोड करून घाला, खूप छान अशी चव येते. भरपूर असं दही घालून घ्यायचं आहे. वरून थोडीशी लाल मिरची पावडर आणि उपवासाचा चिवडा घालून घ्यायचा आहे. सोबतच इथे मी बेदाणे आणि शेंगदाणे घातलेले आहेत आणि काही फ्रूट्स वगैरे मी घातलेले आहेत. तुम्हाला हवे त्या आवडीचे तुम्ही इथे फ्रूट्स घालू शकता. तर मंडळी, तयार आहे आपली उपवासाची दही चाट. आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, आपल्या चॅनलवर अशाच उपवासाच्या छान छान रेसिपी आहेत. तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल.